काय एकंदरीत प्रहारची महापालिका निवडणुकांसाठीची भूमिका आहे? कशा पद्धतीनं आपण महाविकास आघाडी महायुती कोणाच्या संपर्कात आहात का काय एकंदरीत? प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक 20 असेल, 11 असेल, प्रभाग क्रमांक 8 असेल, 15 असेल आणि 14 यामध्ये आमची जय्यत तयारी चालू आहे। राष्ट्रवादीचे अजितदादा गटाकडून किंवा शरद पवार साहेबांच्या गटाकडून आपल्याला म्हणजे बोलावणं आलं होतं की बाबा चर्चा करून आपण काय असेल ते निर्णय घेऊया, आपण प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत करूया असं त्यांचं म्हणणं होतं। पण ते आपण सुद्धा त्यांच्याबरोबर बैठक केली किंवा बोलण्यात आलं आणि चर्चा झाली। सामान्य इथले स्थानिक जे काही त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे, पण ते वरिष्ठांना विचारून म्हणजे आज उद्यामध्ये निर्णय घेणार। आम्ही सुद्धा वरिष्ठांना विचारून आज उद्यामध्ये निर्णय डिक्लेअर करणार आहोत, जेणेकरून आता जमीर भाईंनी सांगितल्याप्रमाणे वंचित असेल किंवा MIM बरोबर त्यांचं बोलणं काहीतरी चालू आहे, दोन्ही राष्ट्रवादी बरोबर बोलणं माझं चालू आहे। आमचे खालिदभाई मणियार असतील हे 8 प्रभाग मधनं तिथं इच्छुक आहेत आणि ते 100% खालिदभाईंना म्हणजे सपोर्ट करायला तयार आहेत की आमच्या चिन्हावर लढवा। पण जेणेकरून मान सन्मानाने बच्चूभाऊंचा फोटो जिथं असेल किंवा बच्चूभाऊंचा प्रहारचं नाव जिथं असेल तिथं मान सन्मानाने त्यांना आम्ही घेऊ किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊ जर मान सन्मान असेल तर। असे 5-6 प्रभाग आपण टार्गेट केलेले आहेत। जवळजवळ ह्याच्यातून आता बीजेपीकडे जवळजवळ 1400 फॉर्म आलेले आहेत असं मला समजलं। ते जे काही नाराज होतील काँग्रेसचे बीजेपी काही लोक माझ्या टच मध्ये, त्यांना सुद्धा आम्ही मान सन्मानाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तिकीट देऊन त्यांना सुद्धा म्हणजे त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे, आम्ही पण प्रयत्न करून ही महानगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा आमचा मानस आहे। आणि जेणेकरून जास्तीत जास्त नगरसेवक प्रहार जनशक्ती पक्ष ज्याच्या बाजूला असेल त्याचा महापौर होईल, मी असं या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो। किती जागा लढवण्याचा निर्णय? आता सध्या तरी 20 आहेत तुम्हाला सांगितलं। प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 20 असेल, प्रभाग क्रमांक 11, 8 आणि 15 अशा तरी सध्या म्हणजे आम्ही तिथं फिल्डिंग लावलेली आहे। त्याच्यातून चर्चेअंती काय होतं त्यांच्याकडून पक्षप्रमुखांना विचारून, त्यांचे कोणी असतील वरिष्ठ पक्षप्रमुख त्यांना विचारून किंवा आमच्या पक्षप्रमुखांबरोबर आज उद्या चर्चा करून हे फायनल करण्यात येईल।